Once again, very good morning to all of you guys. Today we are going to discuss about the topic idioms and phrases. आजही आपल्याला काय बघायचं आहे, idioms आणि phrases हा टॉपिक इथे बघायचा आहे. आता एक्झॅक्टली idioms म्हणजे काय आणि phrases म्हणजे काय मी तुम्हाला या अगोदरच लेक्चरला सांगितलं होतं. 2 ते 3 दिवसात आपला idioms and phrases हा टॉपिक तिथं एंड होणार आहे. ठीक आहे. आता हे बघा idioms and phrases मध्ये आपण काय बघणार आहोत, तर आपण जे काही त्याचे अर्थ आहेत, ठीक आहे, म्हणजे त्यात तुमची व्होकॅब्युलरी सुद्धा कव्हर होणार आहे. ठीक आहे. इडिओम्स म्हणजे काय, वाक्प्रचार, आणि फ्रेजेस म्हणजे काय, त्याचे अर्थ. ठीक आहे, वाक्प्रचाराचे अर्थ. चलो, तर आता आपल्याला आपल्या सेशनला आजच्या तिथे सुरुवात करायची आहे. काल आपण तिथं 50 फ्रेजेस बघितले, 50 इडिओम्स बघितले होते आणि फ्रेजेसही बघितले होते. आता आजही आपल्याला पुढचे 50 फ्रेजेस बघायचे आहेत, त्याचे अर्थही बघायचे आहेत, प्लस त्याचे एक्झाम्पल सुद्धा बघायचे आहेत. चलो, फर्स्ट इडियम आहे बघा, ऍज क्लिअर ऍज क्रिस्टल. ऍज क्लिअर ऍज क्रिस्टल मीन्स व्हॉट, ऍब्सोल्युटली प्लेन. ऍब्सोल्युटली प्लेन. ठीक आहे, म्हणजेच काय, सूर्य प्रकाशा इतके स्पष्ट. आता हे बघा, प्लेन म्हणजेच काय, त्याचा अर्थ इथं स्पष्ट असा होतोय, आणि ऍब्सोल्युटली प्लेन म्हणजेच काय, सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट. क्रिस्टल म्हणजेच काय बघा, सूर्यप्रकाश आपण त्याला म्हणू शकतो. ऍज क्लिअर ऍज म्हणजेच काय, स्पष्ट. ठीक आहे, त्याचं सेंटेन्स तुम्ही बघू शकता. द इन्स्ट्रक्शन वर ऍज क्लिअर ऍज क्रिस्टल. म्हणजेच काय बघा, आता हे जे काही सेंटेन्स आहे त्यामध्ये आपण या इडिओम्सचा युज केला आहे. ठीक आहे, त्याचा अर्थाचा युज न करता आपण काय केलं, त्या इडिओम्सचा युज केलाय. ठीक आहे, दी इन्स्ट्रक्शन वर ऍज क्लिअर ऍज क्रिस्टल, सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. त्या सूचना सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट होत्या. त्या सूचना सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट होत्या. नेक्स्ट, ऍट एनी रेट. ऍट एनी रेट म्हणजेच काय, ऍट एनी केस. ऍट एनी केस, काही झाले तरीही. काही झाले तरीही. ठीक आहे, म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतोय ऍट एनी रेट. ओके, त्याचा आपण सेंटेन्स बघायचंय. ऍट एनी रेट, ऍट एनी रेट वी मस्ट रीच ऑन टाइम. म्हणजेच काय, काही झाले तरी आपण वेळेवर पोहोचायलाच हवं. आपण काय म्हणत असतो, आपण डेली यूज मध्ये म्हणू शकतो बघा, ऍट एनी रेट वी मस्ट रीच ऑन टाइम. ठीक आहे, काही झाले तरीही आपण वेळेवर पोहोचायलाच हवी. रिच म्हणजेच काय, पोहोचायलाच हवे. ठीक आहे, याच्या थ्रू आपण व्होकॅब्युलरी सुद्धा तिथं कव्हर करून घेतोय, इंग्लिशची व्होकॅब्युलरी. ठीक आहे, काही झाले तरी पोहोचायलाच हवी. मस्ट आपण काय युज करतोय, मी यावरही एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे बघा, मी माईट मस्ट. ठीक आहे, मस्ट म्हणजे काय, एखादी गोष्ट करायचीच आहे तेव्हा आपण काय राईट डाऊन करतोय, मस्ट. मस्ट. ठीक आहे, इथं काय दिलंय, पोहोचायलाच म्हणजेच काय, मस्ट. ठीक आहे, आणि ऍट एनी रेट म्हणजेच काय, इन एनी केस, ऑर काही झाले तरीही. ठीक आहे, आपण असे राईट डाऊन करू शकतो बघा, इन एनी केस वी मस्ट रीच ऑन टाइम. काही झाले तरी आपण वेळेवर पोहोचायलाच हवी. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स आहे, ऍट सिक्सेस अँड सेव्हन्स. ऍट सिक्सेस अँड सेव्हन्स, कालही आपण हे इडिओम्स बघितले होते, आजही आपण बघतोय, पण आज मात्र असे जे काही एक्झाम्पल आहे ते मात्र डिफरंट असणार आहे. ठीक आहे, ऍट सिक्सेस अँड सेव्हन्स मीन्स व्हॉट, इन डिसऑर्डर. इन डिसऑर्डर. ठीक आहे. ठीक आहे, आता हे बघा, ऑर्डरली म्हणजेच काय, अरेंजमेंट असते एकदा. ठीक आहे, आणि डिसऑर्डर म्हणजेच काय, त्यात कसलीही अरेंजमेंट नसती, म्हणजेच काय, अस्ताव्यस्त असतं. ओके, हिज रूम इज ऑलवेज ऍट सिक्सेस अँड सेव्हन्स. हिज रूम इज ऑलवेज ऍट सिक्सेस अँड सेव्हन्स मीन्स व्हॉट, त्याची खोली नेहमी अस्ताव्यस्त असते. अस्ताव्यस्त असते. ओके, नेक्स्ट तुम्ही बघू शकता, ऍट स्नेल स्पेस. ऍट स्नेल स्पेस म्हणजेच काय, व्हेरी स्लोली. व्हेरी स्लोली किंवा अत्यंत मंद गतीने. ठीक आहे, तुम्हाला गुगल काय माहित असेल बघा. ठीक आहे, गुगल काय तुम्हाला माहिती आहे ती किती स्लो चालत असते, त्यामुळे यांनी इथं काय घेतलंय, ऍट स्नेल स्पेस म्हणजेच काय, एकदम मंद गतीने किंवा एकदम सावकाशपणे, संथ गतीने आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून त्यांनी राईट डाऊन केलं इथं ऍट स्नेल स्पेस. म्हणजे काय, तुम्हाला माहित असेल, गुगल गायचं आपण तिथे एक्झाम्पल घेतले. ठीक आहे, दी बस ऑज मुव्हिंग ऍट ए स्नेल स्पेस. बस ऑज मुव्हिंग ऍट ए स्नेल स्पेस म्हणजेच काय, बस अत्यंत मंद गतीने किंवा सावकाशरित्या चालली होती. ओके, नेक्स्ट सेंटेन्स यू कॅन सी हिअर, ऍट द 11th hour. ऍट द 11th hour मीन्स व्हॉट, ऍट द लास्ट मोमेंट. ऍट द लास्ट मोमेंट, त्याचा जो काही मिनिंग होतोय तो काय होतोय, अगदी शेवटच्या क्षणी. ठीक आहे, अगदी शेवटच्या क्षणी. आता इथं यांनी 11th hour आवर का घेतलंय, ठीक आहे, कारण तुम्हाला माहितीये, आपण मला एक सांगा, 13 वाजले आपण असं कधी म्हणतोय का, नाही, आपण काय म्हणतोय, 12 वाजले. ठीक आहे, म्हणजेच काय, अगदी शेवटच्या क्षणी, 12च्या अगोदर काय आहे, 11 किंवा 11 आपण त्याला म्हणतोय. त्यामुळे आपण त्यांना काय म्हणलंय बघा, ऍट दी 11th hour मीन्स व्हॉट, ऍट दी लास्ट मोमेंट किंवा अगदी शेवटच्या क्षणी. ठीक आहे, नेक्स्ट, त्याचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं. चल, ही सबमिटेड द प्रोजेक्ट ऍट द 11th hour.
त्यांनी प्रकल्प अगदी शेवटच्या क्षणी सादर केला किंवा शेवटच्या मोमेंटला सादर केला किंवा आपण म्हणतो अगदी शेवटी सादर केलाय. ठीक आहे. ही सबमिटेड दी प्रोजेक्ट ऍट दी 11th आवर. त्याने प्रकल्प अगदी शेवटच्या क्षणी सादर केला. ठीक आहे. नेक्स्ट. ऍट वन्स at one's wit's end. At one's wit's ends means what? Utter perplexity. Perplexity. Okay. Utter perplexity. अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत म्हणजेच काय? ऍट वन्स विट्स एंड. अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत. त्याचे सेंटेन्स आपण बघूयात. आय वॉज ऍट माय विट्स एंड व्हेन आय लॉस्ट माय वॉलेट. ठीक आहे. म्हणजेच काय? आता हे बघा, तुमची एखादी कोणतीही गोष्ट हरवली किंवा तुम्ही जरी एखादं काम जर तुमचं इनकम्प्लीट राहिलं तर तुम्ही काय होताय? अत्यंत गोंधळल्या अवस्थेत जाताय. ठीक आहे. किंवा कन्फ्युज होताय असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आय वॉज ऍट विट्स एंड व्हेन आय लॉस्ट माय वॉलेट. माझं जेव्हा पाकिट हरवलं ना तेव्हा मी अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत होतो. ठीक आहे. किंवा हे बघा, काही जरी हरवलं, ठीक आहे, काही जरी एखादी गोष्ट मिस झाली तर तुम्ही काय होताय? एखाद्या एकदम अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीत जाताय. ठीक आहे. किंवा तुम्ही एखाद्या स्पीच द्यायला गेला, ठीक आहे, स्टेज समोर, तेव्हा तुम्हाला काय होतंय? तुम्ही भाषण पाठ करून आलेला असता, तेव्हा काय होतंय बघा, अचानक जर काही डिस्टर्बन्सेस आले, एखादा जरी तुम्हाला जर काही अडथळा आला तर काय होतंय? तुम्ही एकदम गोंधळून जातात. तेव्हाही तुम्ही तिथे काय यूज करू शकतात? ऍट वन्स विच एंड. हे जे काही इडियम्स आहेत हे यूज करू शकता किंवा ही जी काही फ्रेज आहे ही तुम्ही तिथे यूज करू शकता. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट आहे बॅग अँड बॅगेज. बॅग अँड बॅगेज मीन्स व्हॉट? कम्प्लिटली. कम्प्लिटली. सगळ्यांसकट आपण काय म्हणतो? सरसकट किंवा सगळ्यांसकट किंवा संपूर्ण सगळं. ठीक आहे. बॅग अँड बॅगेज. फक्त बॅग म्हटल्यावर आपल्याला संपूर्ण नाही म्हणत किंवा बॅगेज म्हणजेच काय? बॅग आणि सगळं आपलं सामान. ठीक आहे. बॅगेज. ओके. आता हे बघा, ही लेफ्ट दी हाऊस बॅग अँड बॅगेज. ही लेफ्ट दी हाऊस बॅग अँड बॅगेज. तो घर सोडून सगळ्यांसकट निघून गेला किंवा तो घर सोडून संपूर्ण वस्तूंसोबत निघून गेला. आपण म्हणू शकतो सगळ्या वस्तू सोबत घेऊन तो निघून गेला. म्हणजेच काय? सरसकट किंवा सगळ्यांसकट किंवा संपूर्ण. बॅग अँड बॅगेज. ठीक आहे. आता हे एकदम सिंपल आहे बघा. हे जे काही आहे ते ध्यानात ठेवायला एकदम सिंपल आहे. फक्त हा जो काही 63 नंबरचा जे काही इडियम्स किंवा फ्रेजेस आहेत ना ते मात्र थोडंसं डिफिकल्ट आहे. ठीक आहे. तर हे युज केलं नाही चालेल तरी चालेल आणि ज्यांना युज करायचं असेल ते करू शकता. नो प्रॉब्लेम. ओके. त्याच्याऐवजी तुम्ही कन्फ्युज असंही तुम्ही युज करू शकता. नो प्रॉब्लेम. ओके. पण आपला सिलेबस आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट घेणं तिथं आपल्याला सक्तीचं आहे किंवा इसेन्शियल आहे, महत्वाचं आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघा, बिलो द सॉल्ट. बिलो द सॉल्ट मीन्स व्हॉट? इन अन इन्फेरियर पोझिशन. इन अन इन्फेरियर पोझिशन. ठीक आहे. म्हणजेच काय? कनिष्ठ स्थितीत. कनिष्ठ स्थितीत. ठीक आहे. इंटेरियर अँड इन्फेरियर ज्या दोन पोझिशन्स आहेत, ऑपोजिट पोझिशन. ठीक आहे. इंटेरियर आणि इन्फेरियर. आता इथं बघू शकता तुम्ही, ही ऑलवेज फेल्ड बिलो दी सॉल्ट. ही ऑलवेज फेल्ड बिलो दी सॉल्ट इन रिच कंपनी. श्रीमंताच्या संगतीत तो नेहमी कनिष्ठ स्थितीत वाटे. श्रीमंताच्या संगतीत तो नेहमी कनिष्ठ स्थितीत वाटे. ठीक आहे. म्हणजेच काय? दोन पोझिशन बघा, कनिष्ठ स्थिती आणि ज्येष्ठ स्थिती आपण म्हणतो त्याला. ठीक आहे. नेक्स्ट. बिटवीन टू फायर्स. बिटवीन टू फायर्स मीन्स व्हॉट? इन डिफिकल्टीज. इन डिफिकल्टीज. आता हे बघा, फायर म्हणजे काय? आग, एक धोक्याचा निशाणा. ठीक आहे. आपण म्हणू शकतो इन डिफिकल्टीज म्हणजे काय? एक समस्या, एक धोका आपण म्हणू शकतो. ठीक आहे. दोन संकटामध्ये सापडलेला आपण त्यालाच काय म्हणतोय? बिटवीन टू फायर्स इन डिफिकल्टीज असंही म्हणू शकतो. ओके. हे पण एकदम सिंपल आहे. हेही तुम्ही डेली यूज मध्ये यूज करू शकता. देर इज नो प्रॉब्लेम. दी सोल्जर ऑज कॉट बिटवीन टू फायर्स. दी सोल्जर ऑज कॉट बिटवीन टू फायर्स म्हणजेच काय? तो सैनिक दोन संकटामध्ये सापडला होता. तो सैनिक दोन संकटामध्ये सापडला होता. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. कॅचचा मिनिंग जो काही आहे बघा, तो कॉट असाही होतो किंवा पकडणे असाही होतो किंवा सापडला असाही होतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट. बाय अँड लार्ज. बाय अँड लार्ज मीन्स व्हॉट? ऑन दी होल. ऑन दी होल सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो बाय अँड लार्ज किंवा ऑन दी होल असंही तुम्ही म्हणू शकता. देर इज नो प्रॉब्लेम. ठीक आहे. चलो, त्याचं आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. बाय अँड लार्ज दी प्रोग्राम ऑज सक्सेसफुल. बाय अँड लार्ज दी प्रोग्राम ऑज सक्सेसफुल. सर्वसाधारणपणे कार्यक्रम यशस्वी झाला. सक्सेसफुल म्हणजेच काय? यशस्वी होणे. अनसक्सेसफुल म्हणजेच काय? अयशस्वी होणे, अयशस्वी ठरणे. ठीक आहे. प्रोग्राम म्हणजेच काय? कार्यक्रम. ठीक आहे. बाय दी लार्ज दी प्रोग्राम ऑज सक्सेसफुल. सर्वसाधारणपणे कार्यक्रम यशस्वी झाला. ठीक आहे. नेक्स्ट. टू पियर दी एअर. टू पियर दी एअर अनलेस इफर्ट्स. अनलेस एफर्ट्स. ठीक आहे. निरर्थक प्रयत्न. त्याचा जो काही मिनिंग आहे टू पियर दी एअर
एअर किंवा अनलेस इफर्ट्स, निरर्थक प्रयत्न असं होते. ठीक आहे. टॉकिंग टू हिम इज लाईक टू पियर द एअर. टॉकिंग टू हिम इज लाईक टू पियर दी एअर. ठीक आहे. त्याच्याशी बोलणे म्हणजे निरर्थक प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. त्याच्याशी बोलणे म्हणजे निरर्थक प्रयत्न. ओके. नेक्स्ट, डिसाइड दी मार्क. डिसाइड दी मार्क त्यालाच आपण म्हणतोय नॉट टू दी पॉइंट. नॉट टू दी पॉइंट म्हणजेच काय, पॉइंट वर नसते किंवा मुख्य मुद्द्यावर नसणे, त्यालाच आपण काय म्हणतोय, मूळ मुद्द्याला सोडून किंवा मुख्य मुद्द्याला सोडून असंही तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. डिसाइड दी मार्क, आपण मार्कला काय म्हणतोय, एक्झॅक्टली चिन्ह म्हणतोय किंवा संख्या सुद्धा म्हणत असतो मार्क. ठीक आहे. किंवा गुणही म्हणत असतो. पण हे बघा, जसं इंग्लिशमध्ये कसं असतं माहितीये का, तो शब्द बदलला त्या वाक्याच्या नुसार आपल्याला त्या शब्दाचा तिचा अर्थ घ्यावा लागत असतो. ठीक आहे. डिसाइड दी मार्क मीन्स व्हॉट, नॉट टू दी पॉइंट ऑर मूळ मुद्द्याला सोडून किंवा मुख्य मुद्द्याला सोडून. ठीक आहे. चलो, नेक्स्ट आहे हिज आन्सर वॉज बिसाइड द मार्क. हिज आन्सर वॉज बिसाइड द मार्क मीन्स व्हॉट, त्याचे उत्तर मूळ मुद्द्याला सोडून होते. त्याचे उत्तर मूळ मुद्द्याला सोडून होते. त्याचे उत्तर मुख्य मुद्द्याला सोडून होते किंवा त्याचे उत्तर मूळ मुद्द्याला सोडून होते. ठीक आहे. नेक्स्ट, बिअर दी ब्रंट. बिअर दी ब्रंट मीन्स व्हॉट, टू सफर. टू सफर मीन्स व्हॉट, यातना भोगणे. यातना किंवा यातना भोगणे किंवा दुःख भोगणे किंवा वेदना भोगणे. ठीक आहे. The villagers, the villagers bore the brunt of the blood. The villagers bore the brunt of the blood of the flood. Sorry, flood. Flood means what? पूर. ठीक आहे. आणि ब्रंट मीन्स व्हॉट, बिअर दी ब्रंट मीन्स व्हॉट, बिअर म्हणजेच काय. आता तुम्ही म्हणाल मॅम इथं तुम्ही बिअर घेतलाय, इथं तुम्ही बोर घेतलाय, काय चाललंय काय. ठीक आहे. बिअर मीन्स व्हॉट, हा काय आहे बघा, V1 क्रियापदाचं मुख्य रूप आहे आणि बोर काय आहे, क्रियापदाचं तिथं दुसरं आणि दुसरं रूप आहे. ठीक आहे. बोर आपण म्हणू शकतो त्याला. दी विलेजर बोर म्हणजेच काय, भोगाव्या लागल्या. भोगाव्या लागल्या, भोगाव्या लागतात म्हणजेच काय, बिअर दी ब्रंट. ठीक आहे. पुरामुळे गावकऱ्यांना यातना भोगाव्या लागल्या, दुःख भोगावे लागले किंवा वेदना भोगाव्या लागल्या. यू कॅन से एनिथिंग बट यू हॅव टू से करेक्ट थिंग. ओके. नेक्स्ट, ब्ल्यू स्टॉकिंग मिस व्हॉट, ए लर्न वुमन. ए लर्न वुमन. ओके. ब्लू ब्ल्यू स्टॉकिंग मीन्स व्हॉट, विद्वान स्त्री. त्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो इथं. शी इज नोन ॲज ब्ल्यू स्टॉकिंग इन हर टाउन. शी इज नोन ॲज ब्ल्यू स्टॉकिंग इन हर टाउन म्हणजेच काय, तिच्या गावात ती विद्वान स्त्री म्हणून ओळखली जाते. तिच्या गावात ती विद्वान स्त्री म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. म्हणजेच काय, ब्ल्यू स्टॉकिंगचा मिनिंग आपण काय घेतलाय, विद्वान स्त्री. आणि इज नोन ॲज मीन्स व्हॉट काय, ओळखलं जाणं. ठीक आहे. और इज कॉल्ड ॲज म्हणजे पण काय, ओळखलं जाणं. नेक्स्ट, यू कॅन सी हिअर, बाय हिअर्स ब्रीथ. बाय हिअर्स ब्रीथ, व्हेरी नॅरो मार्जिन. व्हेरी नॅरो मार्जिन मीन्स व्हॉट, अगदी थोडक्यात. अगदी थोडक्यात. ठीक आहे. नॅरो म्हणजेच काय, नॅरो आणि ब्रॉड डिफरन्स आहे. ठीक आहे. ब्रॉड म्हणजेच काय, विस्तृतपणे, आणि नॅरो मीन्स व्हॉट, अगदी थोडक्यात. ठीक आहे. नेक्स्ट, ही इस्केप बाय हिअर्स ब्रीथ. तो अगदी थोडक्यात वाचला. तो अगदी थोडक्यात वाचला. ठीक आहे. ही इस्केप बाय हिअर ब्रेथ. ओके. नेक्स्ट सेंटेन्स यू कॅन सी हिअर, बाय हुक और बाय हुक और बाय क्रूक. ठीक आहे. बाय ऑल मीन्स, हुक और बाय क्रूक म्हणजेच काय, बाय ऑल मीन्स कसाही करून, सगळ्या अर्थाने, परिपूर्णतेने आपण म्हणू शकतो. ठीक आहे. ही वॉन्टेड टू विन, ही वॉन्ट टू विन बाय हुक और बाय क्रूक. तो कसाही करून जिंकू इच्छित होता. तो कसाही करून जिंकू इच्छित होता. ठीक आहे. ही वॉन्ट म्हणजेच काय, वॉन्ट म्हणजे काय, इच्छिने, एखादी गोष्ट इच्छिने. ठीक आहे. वॉन्ट टू. नेक्स्ट, बॉसम फ्रेंड मीन्स व्हॉट, अन इंटिमेट फ्रेंड. अन इंटिमेट फ्रेंड मीन्स व्हॉट, जीवलग मित्र. ओके. राम इज माय बॉसम फ्रेंड. राम माझा जीवलग मित्र आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, बाय लिप्स अँड बाउन्स. बाय लिप्स अँड बाउन्स म्हणजेच काय, रॅपिडली. रॅपिडली म्हणजेच काय, फास्टली किंवा झपाट्याने, लवकर. ठीक आहे. नेक्स्ट, दी कंपनी इज ग्रोईंग बाय लिप्स अँड बाउन्स. कंपनी झपाट्याने वाढत आहे. कंपनी झपाट्याने वाढत आहे. दी कंपनी इज ग्रोईंग बाय लिप्स अँड बाउन्स. ठीक आहे. म्हणजेच काय, कंपनीची जी काही ग्रोथ आहे ती रॅपिडली होत आहे, फास्ट होत आहे, लवकर होत आहे. ठीक आहे. नेक्स्ट, कट ए सॉरी फिंगर. कट ए सॉरी फिगर. ठीक आहे. टू क्रिएट बॅड इम्प्रेशन. टू क्रिएट बॅड इम्प्रेशन म्हणजेच काय, वाईट छाप पडणे किंवा वाईट आपण म्हणतो ना, इम्प्रेशन तयार करणे. ओके. वाईट इम्प्रेशन तयार करणे किंवा वाईट छाप पडणे. कट ए सॉरी फिगर. नेक्स्ट, फिगर म्हणजेच काय, आपण त्याला म्हटलंय इम्प्रेशन किंवा छाप. ठीक आहे. ही कट ए सॉरी फिगर इन दी इंटरव्ह्यू.
ही कट ए सॉरी फिगर इन दी इंटरव्ह्यू मीन्स व्हॉट, मुलाखतीत त्याच्यावर वाईट छाप पडली किंवा वाईट प्रभाव पडला. ठीक आहे. नेक्स्ट, कॅरी ऑफ. कॅरी ऑफ मीन्स व्हॉट, कॅरी ऑफ पोस्टपोन करणे किंवा पुढे ढकलणे. ठीक आहे. कॅरी ऑफ मीन्स व्हॉट, पोस्टपोन और पुढे ढकलणे. ठीक आहे. दी मॅच वॉज कॅरीड ऑफ ड्यू टू रेन. दी मॅच वॉज कॅरीड ऑफ ड्यू टू रेन. पावसामुळे सामना पुढे ढकलण्यात आला किंवा पुढे ढकलला. ठीक आहे. दी मॅच वॉज कॅरीड ऑफ ड्यू टू रेन. पावसामुळे सामना पुढे ढकलण्यात आला. कॅट्स अँड डॉग्स. कॅट्स अँड डॉग्स मीन्स व्हॉट, इन ग्रेट क्वांटिटीज. इन ग्रेट क्वांटिटीज मोठ्या प्रमाणात, भरपूर प्रमाणात. ठीक आहे. इन ग्रेट क्वांटिटीज. आता हे बघा, क्वांटिटी म्हणजे काय, क्वांटिटी म्हणजे काय बघा, क्वांटिटी आणि क्वालिटी, देर इज सम डिफरन्स बिटवीन क्वालिटी अँड क्वांटिटी. ठीक आहे. दीज आर दी नॉट सेम टर्म्स और सेम कॉन्सेप्ट. ठीक आहे. क्वांटिटी म्हणजे काय, मोठं प्रमाण, प्रमाण म्हणतो आपण. ठीक आहे. क्वांटिटी म्हणजेच काय, प्रमाण. आणि क्वालिटी म्हणजे काय, गुण, असं आपण म्हणू शकतो. गुण किंवा हा गुण म्हणू शकतो आपण, गुणात्मक. ओके. इट रेन्स कॅट्स अँड डॉग्स यस्टरडे. इट रेन्ड कॅट अँड डॉग्स यस्टरडे. काल मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पाऊस म्हणजेच काय बघा, मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तुम्ही इथं म्हणू शकता. इथं काय दिलंय त्यांनी, इट रेन्ड cats and dogs yesterday. Okay. Next, child's play. Child's play means what, very easy thing. ठीक आहे. आपण काय म्हणतो, हे तर छोटा मुलगाही करू शकतो. म्हणजेच काय, ही गोष्ट जी काय आहे एकदम इझी आहे, ही जे काही काम आहे एकदम सोपं आहे करायला. ठीक आहे. चाइल्ड प्ले मीन्स व्हॉट, व्हेरी इझी थिंग, अगदी सोपे काम. ओके. सॉल्विंग दिस पझल इज अ चाइल्ड प्ले. हे कोडे सोडवणे म्हणजे अगदी सोपे काम आहे. पझल म्हणजेच काय, कोडवणे, कोडे. आणि सॉल्विंग दिस पझल्स मीन्स काय, हे कोडे सोडवणे. ठीक आहे. म्हणजे अगदी सोपे काम आहे. नेक्स्ट, क्रोकोडाईल टियर्स. क्रोकोडाईल टियर्स मीन्स व्हॉट, फॉल्स टियर्स मीन्स व्हॉट, खोटे अश्रू, खोटे अश्रू. ठीक आहे. शी शेड क्रोकोडाईल टियर्स ऍट दी फिनल. ठीक आहे. ऍट दी फिनल. तिने अंत्यसंस्कारात खोटे अश्रू ढाळे. तिने अंत्यसंस्कारात खोटे अश्रू ढाळे. फॉल्स टियर्स मीन्स व्हॉट, खोटे अश्रू. खोटे अश्रू म्हणजे काय बघा, तिला रडू येत नव्हतं तरीही तिने नाटक केलं. नाटक केलं असे म्हणता येईल. ठीक आहे. डान्स टू दी ट्यून ऑफ. डान्स टू दी ट्यून ऑफ. ऍक्टेड अकॉर्डिंग टू दी विश ऑफ म्हणजेच काय, दुसऱ्याच्या तालावर नाचणे. ठीक आहे. दुसऱ्याच्या तालावर नाचणे. ट्यून म्हणजेच काय, ताल. ओके. ही ऑलवेज डान्स टू दी, ओके, ही ऑलवेज डान्स टू दी टर्न ऑफ हिज बॉस म्हणजेच काय, तो नेहमी आपल्या बॉसच्या तालावर नाचतो. तो नेहमी आपल्या बॉसच्या तालावर नाचतो. आपल्या म्हणजे काय, त्याच्या. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, इंडॉर्ड विथ. इंडॉर्ड विथ म्हणजेच काय, हॅव्हिंग नॅचरल गिफ्ट. हॅव्हिंग नॅचरल गिफ्ट. निसर्गदत्त देणगी लाभलेला. निसर्गदत्त देणगी लाभलेला म्हणजेच काय, एंडोर्ड विथ मीन्स व्हॉट, हॅव्हिंग नॅचरल गिफ्ट. नॅचरल गिफ्ट म्हणजेच काय, निसर्गदत्त देणगी, देणगी. आणि लाभलेला म्हणजेच काय, हॅव्हिंग. ठीक आहे. शी इज एंडोर्ड विथ स्वीट व्हॉइस. शी इज एंडोर्ड विथ स्वीट व्हॉइस. तिला निसर्गदत्त गोड आवाज लाभलेला आहे. स्वीट व्हॉइस मीन्स व्हॉट, गोड आवाज. आणि एंडोर्ड विथ मीन्स व्हॉट, निसर्गदत्त, लाभलेला. ओके. एव्हरी डे, एव्हरी डॉग हॅज हिज डे. एव्हरी डॉग हॅज हिज डे. एव्हरी पर्सन हॅज अ चान्स. प्रत्येकाला वेळ येतेच, प्रत्येकाची वेळ येतेच, आपण असंही म्हणू शकतो. ठीक आहे. यू कॅन से हिअर, प्रत्येकाला वेळ येतेच और प्रत्येकाची वेळ येतेच. एव्हरी पर्सन हॅज अ चान्स. एव्हरी डॉग हॅज हिज डे. डे. ओके. डोंट वरी, एव्हरी डॉग हॅज हिज डे. काळजी करू नकोस. डोंट वरी मीन्स व्हॉट, काळजी करू नकोस. अँड एव्हरी डॉग हॅज हिज डे मीन्स व्हॉट, प्रत्येकाला वेळ येतेच किंवा प्रत्येकाची वेळ येतेच. ठीक आहे. नेक्स्ट, इझी मनी म्हणजेच काय, इझी मनी मीन्स व्हॉट, ब्राईब और लाच. लाच घेणे, लाच देणे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतोय, इझी मनी. ही वॉज कॉट व्हाईल टेकिंग इझी मनी. तो लाच घेताना पकडला. तो लाच घेताना पकडला गेला. ठीक आहे. मीन्स व्हॉट, ही वॉज कॉट. कॉट म्हणजेच काय, पकडणे किंवा शोधणे. ओके. व्हाईल टेकिंग इझी मनी. तो लाच घेताना पकडला गेला. ठीक आहे. नेक्स्ट, फ्लॅट डेनियल. फ्लॅट डेनियल. ऍब्सोल्यूट डेनियल पूर्ण नकार.
ऍब्सोल्यूट म्हणजेच काय, पूर्ण. ओके. ही गेव फ्लॅट डिनियर टू दी rumor. त्याने अफवेला पूर्ण नकार दिला. rumor मीन्स काय, अफवा. ठीक आहे, अफवा. ही गेव ए फ्लॅट डिनियर टू दी rumor. त्याने अफवेला पूर्ण नकार दिला. नेक्स्ट, फार अँड वाईड. फार अँड वाईड मीन्स व्हॉट, फ्रॉम ऑल कॉर्नर्स. सर्वत्र पसरलेले, चौकडे पसरलेले. ठीक आहे, चौ बाजूला पसरलेले. फ्रॉम ऑल कॉर्नर्स. हिज फेम स्प्रेड फार अँड वाईड. फेम मीन्स व्हॉट, कीर्ती. ठीक आहे. स्प्रेड अँड वाईड मीन्स व्हॉट, सर्वत्र पसरणे. हिज फेम स्प्रेड फार अँड वाईड मीन्स व्हॉट, त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. ओके. नेक्स्ट, गाला डे. गाला डे मीन्स व्हॉट, हॅपी डे, आनंदाचा दिवस. दी स्कूल पिकनिक वॉज ए गाला डे फॉर दी चिल्ड्रन. शाळेची सहल मुलांसाठी आनंदाचा दिवस ठरली. शाळेची सहल मुलांसाठी आनंदाचा दिवस ठरली. ठीक आहे. नेक्स्ट, गिफ्ट ऑफ द गॅप. गिफ्ट ऑफ द गॅप मीन्स व्हॉट, फ्लुएन्सी ऑफ स्पीच. फ्लुएन्सी ऑफ स्पीच, चटकन बोलणे. फ्लुएन्सी म्हणजे काय, पटकन बोलणे. ठीक आहे, लवकर उत्तर देणे. फ्लुएन्सी म्हणजे काय, चटकन बोलणे. ओके. The lawyer has the gift of the gap. The lawyer has gift of the gap. त्या वकिलाला चटकन बोलण्याची कला आहे. त्या वकिलाला चटकन बोलण्याची कला आहे. ओके. नेक्स्ट, गुड गुडी. गुड गुडी मीन्स व्हॉट, गुड बट फिवर, सरळ सोड. ठीक आहे. नेक्स्ट, ही इज गुड गिडी फिलो. ही इज गुड गिडी फिलो, नेव्हर हर्ट्स एनीवन. म्हणजेच काय, तो सरळ सोट आहे. ठीक आहे, तो सरळसोट माणूस आहे, तो कधीच कुणालाही दुखवत नाही. त्यालाच आपण काय म्हणतोय, गुड गिडी ऑर गुड बट गिवन. ओके. नेक्स्ट, 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 गेट ऑन विथ. गेट ऑन विथ. ठीक आहे, त्याचा जो काही मिनिंग आहे गेट ऑन विथचा, काय होते, प्रोग्रेस असा होते, प्रगती करणे असं होते. ठीक आहे, गेट ऑन विथ. त्याचं सेंटेन्स तुम्ही बघू शकता. शी इज गेटिंग ऑन विथ हर स्टडीज वेल. ठीक आहे, शी इज गेटिंग ऑन विथ हर स्टडीज वेल. ती अभ्यासात प्रगती करत आहे. ती अभ्यासात प्रगती करत आहे. गेट ऑन विथ म्हणजेच काय, प्रोग्रेस किंवा प्रगती करणे. नेक्स्ट, हाफ बेक्ड. हाफ बेक्ड मीन्स व्हॉट, रॉ और अपरिपक्व. ठीक आहे, आपण काय म्हणतो, परिपक्व, अपरिपक्व म्हणजेच काय, पूर्ण न पकलेला. ठीक आहे, एखादं फळ तुम्हाला माहित असेल, आपण काय म्हणतो, नाही ते पिकलेलं नाही. पिकलेलं म्हणजेच काय, पक्व. ठीक आहे. ओके, हाफ बेक्ड. नेक्स्ट, his half-baked ideas made everyone laugh. His half-baked ideas make everyone laugh. ओके. त्याची जी काही अपरिपक्व आयडिया आहे ना, ती सगळ्यांना कल्पना पाहून सगळे हसले. त्याच्या अपरिपक्व कल्पना पाहून सगळे हसले. ओके. नेक्स्ट, हार्ड नट टू क्रॅक. हार्ड नट टू क्रॅक मीन्स व्हॉट, ए मॅन डिफिकल्ट टू डील विथ. ए मॅन डिफिकल्ट टू डील विथ, हार्ड नट टू क्रॅक. ओके, म्हणजेच काय, कठीण प्रश्न. नेक्स्ट, दिस पझल इज हार्ड नट टू क्रॅक. दिस पझल इज हार्ड नट टू क्रॅक. हे कोडे सोडवणे म्हणजे कठीण प्रश्न आहे. ठीक आहे, हे कोडे सोडवणे म्हणजे कठीण प्रश्न आहे. दिस पझल इज हार्ड नट टू क्रॅक. ओके. नेक्स्ट, हर्ट अँड सोल. हर्ट अँड सोल मीन्स व्हॉट, सिन्सिअरली. ओके. आपण काय म्हणतो, तो जो काही काम आहे ना, अत्यंत तळमळीने करतोय किंवा अगदी मनापासून किंवा त्याच्या हर्ट पासून करतोय, आपण म्हणतो ना, ठीक आहे, करायचं आपण काय म्हणतोय, हर्ट अँड सोल मीन्स व्हॉट, सिन्सिअरली, अगदी मनापासून. नेक्स्ट, शी वर्क हर्ट. शी वर्क हर्ट अँड सोल फॉर द प्रोजेक्ट. तिने प्रकल्पासाठी अगदी मनापासून काम केले. तिने प्रकल्पासाठी अगदी मनापासून काम केले म्हणजेच काय, शी वर्क हर्ट अँड सोल फॉर द प्रोजेक्ट. तिने प्रकल्पासाठी अगदी मनापासून काम केले. हेन हर्टेड और काववर्ड. ठीक आहे, हेन हर्टेड और काववर्ड मीन्स व्हॉट, भेकड किंवा भीरू आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, आपण काय म्हणतो, म्हणजे हेन म्हणजेच काय बघा, कोंबडी. कोंबडीचं हर्ट आपण म्हणू शकतो ना, म्हणजेच काय, एकदम भेकड आहे. ठीक आहे, ही इज टू हेन हर्टेड टू फाईट बॅक. ही इज टू हेन हर्टेड टू फाईट बॅक. फाईट बॅक मीन्स व्हॉट, तो भेकड असल्यामुळे परत लढू शकत नाही. ठीक आहे, तो अत्यंत भेकड असल्यामुळे तो परत लढू शकत नाही. फाईट बॅक म्हणजेच काय, परत लढणे. ओके, परत लढणे. चल, थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू गाईज. उद्याही आपण काही फ्रेजेस आणि इडियम्स बघणार आहोत.
ठीक आहे. 3 दिवसामध्ये आपण इडियम्स अँड फ्रेजेस आपले तिथं एंड होऊन जातील. ओके, नंतर आपण वेगळ्या सिलेबसला तिथं सुरुवात करूया. थँक्यू सो मच.